बघा, बघू शकताय वातावरण कसं झालंय, मस्त असं. आणि काळं असं ढगाळ असं काळं काळं झालेलं आहे. असं वाटतं की पाऊस येतोय का काय. कंटिन्यू बोलायचं. बघूया आता, वारं पण असं सुटलेलं आहे. आणि आमची पण अशी चालली धावपळ सगळं, म्हणजे पाऊस आल्यानंतर भिजेल कपडे वगैरे काढायची, सगळं व्यवस्थित ठेवायचं. आणि झाडं वगैरे पण पावसाने कशी हिरवीगार झाले बघू शकतो. आभाळाकडे बघून तर असं भीती वाटते की पाऊस आत्ता येतोय का मग. झाडं पण अशा हलायला लागलेत बघू शकतो. पाऊस पडल्यानंतर अशी झाडं हिरवी झालेत, फुलं वगैरे अशी झाडांना लागलेत. आणि छान वाटतंय. आता उन्हाळ्याचं कसं एकदम भकास वाटत असतंय ना, आता छान वाटतं. पाऊस आलं की सगळं वातावरण हिरवं, झाडं वगैरे हिरवी होतात ना, त्यामुळं छान वाटतंय जरा. पण अजून पाऊस काय एवढा म्हणावासा येत नाही, अंधारून वगैरे येतं. पावसाला की काय करायला लागलेस पावसात? तर बघा, पाऊस यायला लागला अशा प्रकारे. चला चल घरात चल पावसाला. पाऊस यायला लागला. तर बघा, आता पाऊस चालूच झालेला आहे. बारीक बारीक असं यायला लागलेत, बारीक भुंगाट. तर इथं मी वरण शिजायला टाकलेलं आहे. म्हटलं आता आज जेवण लवकरच बनवून घ्यावं, कारण वारं वगैरे आलं की लाईट जाते आणि नंतर मग आपणाला स्वयंपाक बनवायला होत नाही असं बनवायचं. तर आज मुलं पण लवकर घरी येणार आहेत, म्हटलं जरा जेवण लवकरच बनवून ठेवावं. तर बघू शकता, मी काल बाजारातून असं तडका द्यायचं भांडं आणलेलं आहे. तर त्यातूनच मी आज तडका द्यायला लागले. लसूण, कढीपत्ता, जिरं सगळं त्यात टाकलेलं आहे. आणि नंतर हळद पण थोडी टाकली, मोहरी वगैरे सगळं जरा चांगलं मस्त असं भाजून द्यायचं. आणि नंतर आपणाला त्या वरणामध्ये ओतायचं आहे, म्हणजे आपल्या भाजीला टेस्ट पण छान येते. बघू शकता, डाळ अशा प्रकारे शिजली आहे छान. आणि नंतर मी लगेच पापड पण भाजायला घेतलेत. आता आपणाला पापड पण भाजून घ्यायचे आहेत. जरा मॅगी पण बनवून घ्यायची आहे थोडी. तर वरणाला आपल्या छानपैकी अशी उकळी आलेली आहे, बघू शकताय. थोडं नमक पण टाकलं मी. अशी उकळी आले बघा, चांगलं मस्त असं शिजवून घेतलेलं आहे. आणि इथं पापड पण भाजून घेतलेत, मी भाजायला चालू केले. आता पापड भाजून घेतले की आपल्याला लगेच मॅगी पण बनवून घ्यायची. बघू शकता, असं पाणी पण ठेवलं आहे मी मॅगी शिजवायला. त्यामध्ये जरा मॅगी शिजवून टाकायची आपल्याला, कारण मॅगी म्हणजे मुलांच्या आवडीचा पदार्थ असतो. म्हटलं आज बनवावी, आणल्यापासून मॅगी बनवलीच नव्हती.